आमची लव्ह स्टोरी काय आम्ही पहिल्यांदाच भेटलो आणि एकमेकांना आवडलो आणि प्रेमात पडलो असं काही नाही झालेलं. आम्ही दोघांनी आमच्या आयुष्यात जोडीदाराच्या निवडीसाठी वेगवेगळे पर्याय तपासले, काही वेळ घालवला, चर्चा केल्या, भेटलो, चढ उतारांना सामोरं गेलो आणि त्यातनं आम्हाला कन्व्हिक्शन येत गेलं की आम्हाला जोडीदार कसा हवाय. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मी हेच सांगेल की पहिली भेट, पहिली व्यक्ती ही काही जोडीदार असूच शकते असं नाही, असूही शकेल. मात्र जोडीदाराला आपल्या विचारांच्या पातळीवरती तपासायला हवं. आपण आयुष्यभर या व्यक्तीसोबत आनंदाने राहू शकतो का, या कसोट्यांवरती पाहून आपण पुढे जायला हवं आणि विवेकी जोडीदाराची निवड अशा पद्धतीने करायला हवी. प्रवीण, 13 वर्ष झाले आज आपण एकमेकांना ओळखतोय. आपली सुरुवातीची भेट आठवते का तुला? म्हणजे सुरुवातीला 2012 मध्ये अण्णा हजारेंचं लोकपाल बिलचं आंदोलन सुरू होतं आणि तेव्हा तुम्ही तो सगळा छात्र भारतीच्या यातनं मोर्चा काढलेला की बाबा लोकपाल बिल कसं येणं महत्वाचं आहे आणि ते यावं यासाठी तुमच्या सगळ्यांचे प्रयत्न चालू होते. आणि मला आठवतंय त्यावेळेस राजश्री गुंजाळ नावाची मैत्रीण मला त्या मोर्चाला घेऊन आली होती की लोकपाल बिल किती महत्वाचं आहे आणि तिथे आपण असणं किती महत्वाचं आहे, आणि ती त्या मोर्चाला मला घेऊन आली. सो तो मोर्चा झाल्यावरती आपण दुर्वे स्मारकला भेटलो आणि तिथे मग त्यानंतरच्या सगळ्या चर्चा, तुम्ही सगळ्यांनी जे आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये काय घडलं, काय आणखी सुटून गेलं, आणखी काय करू शकलो असतं, अशा सगळ्या तुमच्या चर्चा सुरू होत्या. आणि त्यावेळेस मी फक्त ऑब्झर्व करत होते तुम्हाला की कोण काय करतंय, कोण कसं बोलतंय. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा अभ्यास मंडळ आले, छात्र भारतीचे जे शनिवारचे अभ्यास मंडळ चालायचे, तर त्यावेळेस पुन्हा एकदा राजश्रीच मला त्या अभ्यास मंडळाला घेऊन आली होती. तर मोर्चाचा इम्पॅक्ट माझ्या मनावरती अजिबात चांगला नव्हता की हे काय रस्त्यावरती उतरतात, ते लोकांना त्रास होतोय, गाड्या थांबताय, ट्रॅफिक जमा होते. तर मी तो त्या अँगलने विचार केलेला. आणि जेव्हा पहिलं अभ्यास मंडळ आपलं सुरू झालं तर बहुतेक तेव्हा पहिलाच विषय जेंडर इक्वॅलिटी हाच होता. तुळशीराम जाधव सर आलेले होते त्याला आणि असे सगळे मस्त गोलमध्ये खुर्च्यांवरती बसलेले आणि सगळे एकमेकांशी बोलत होते. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे काय, एकमेकांचे मुद्दे पटतायत का, खोडून काढतायत. आणि मी फक्त ऑब्झर्व करत होते, मला काहीच कळत नव्हतं की असा काहीतरी विषय असतो त्याच्यावरती एवढं बोलायचं असतं. पण तो अनुभव माझ्यासाठी छान होता, म्हणजे मला ते सगळं आवडलं होतं. आणि मला हे आठवतं की अभ्यास मंडळामध्ये खूप लोक होते, त्यामुळं कदाचित तेव्हाही तू माझ्या नजरेत नव्हता आला. पण अभ्यास मंडळ झाल्यावरती ज्या चर्चा आपल्या वरती केबिन मध्ये बसून चालू होत्या, तर आपण तुम्ही 4-5 मित्र बसलेले होते आणि मी तुमच्यासोबत बसलेले होते. तेव्हा तुमच्या ज्या चर्चा चालू होत्या तेव्हा मी तुला ऑब्झर्व करत होते, म्हणजे सगळ्यांनाच बघत होते. तर तू एकदम शांतपणे ते सगळं ऐकणारा आणि तुझा मुद्दा ठामपणे सांगणारा, आणि तरी त्याच्यामध्ये तेवढीच शांतता होती. सो तेव्हा कुठेतरी क्लिक झालं होतं, अरे हा पोरगा किती शांतपणे विचार करतोय आणि गोष्टी मांडतोय. तर तो पहिला प्रसंग होता जेव्हा मला तू आठवतो क्लिअरली की अरे हा, याचं नाव प्रवीण आहे आणि हा असं असं काहीतरी शिकतोय आणि हा एवढा शांतपणे सगळे मुद्दे मांडतोय. तो पहिला क्षण होता की जेव्हा मला तू हा मुलगा आपला मित्र असावा असं वाटलेलं. यात फक्त एक ऍड करायचंय की व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आम्ही आमची प्रेमाची गोष्ट सांगतोय. मात्र आमच्या प्रेमाची गोष्ट खरं तर मैत्रीतनच सुरू झाली होती. आम्ही फार चांगले मित्र होतो. सुरुवातीला अभ्यास मंडळ नावाची एक संकल्पना होती, ज्याच्यात वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेणं, त्याच्यावरती चर्चा करणं, त्याच्यात मतभेद व्यक्त करणं, सहमती असहमती, वेगळं काहीतरी मांडणं, असं सगळं व्हायचं. आणि बसताना वर्तुळाकार बसायचो. त्यामुळे वर्तुळाकार बसण्याची रचना याच्यासाठीच होती की प्रत्येकाला तिथे उपस्थित असणाऱ्याला एकमेकांचा चेहरा दिसायला हवा, ते बोलत असताना त्यांच्या एक्सप्रेशन्स, भावना तिथपर्यंत पोहोचायला हव्यात, आणि मग त्या विषयांवरती आपली मतं ती मांडली जायची. तर माझी आणि प्रियंकाची भेट अशीच एका सामाजिक प्रश्नाच्या अनुषंगाने, भ्रष्टाचार निर्मूलनाची त्यावेळेस मोठं आंदोलन सुरू होतं, आणि मग त्यावेळेस त्या आंदोलनात सहभागी झालो. त्याच्यानंतर अभ्यास मंडळ झाला आणि ती आमची पहिली भेट होते. साधारणतः 10 ते 11 वर्ष आम्ही फार चांगले मित्र होतो. जोडीदार म्हणून आम्ही तोपर्यंत कधी एकमेकांचा विचार केला नव्हता. चांगले मित्र आहोत असाच विचार केला होता. आणि आम्ही आमच्या दोघांच्याही वेगवेगळ्या आयुष्यांमध्ये प्रवास करत होतो. प्रियंका, तू बीकॉम झाल्यानंतर मला वाटतं MSW ला ऍडमिशन घेतलं होतं. 2013 MSW ला ऍडमिशन घेतलं आणि तो पहिला टप्पा होता. म्हणजे आम्ही त्याच्या आधी जवळजवळ 5-6 वर्ष आमची मैत्री खूप छान फुलली होती. आम्ही एकमेकांना समजून घ्यायला लागलो होतो, एकमेकांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी माहिती झाल्या होत्या, एकमेकांच्या घरी जाणं येणं भेटणं. तर तो जो आपलेपणाचा वलय असतो तो आमच्या मैत्रीमध्ये आला होता. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि आता पुढे प्रत्येकाचा मार्ग वेगळा होणार होता. मला MSW करायचं आणि मग मी नाशिकमध्ये जाणार होती. प्रवीणचंही त्यावेळेस जर्नलिझम तर नव्हतंच त्यावेळेस. प्रवीणही त्यावेळेस कौटुंबिक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतनं त्याचाही मार्ग वेगळा होणार होता. आणि शिक्षण हे आमचं एक हे होतंच की ज्याच्यामुळे आमच्या वाटा वेगळ्या होणार होत्या.
तर मला आठवतं की 2013 मध्ये जेव्हा मला MSW ऍडमिशन घेतलं आणि मी नाशिकला जाणार, तर मला सगळ्यात जास्त वाईट याचं वाटत होतं की आता हे सगळे मित्र माझ्यापासून तुटणार आहे, की ज्यांच्यासोबत मी खूप छान कनेक्ट आहे, एकमेकांशी गप्पा मारतो, सामाजिक प्रश्न समजून घेतो आणि त्याच्यावरती ऍक्शनही करत होतो वेगवेगळ्या. तर तो एक माझ्यासाठी असा वाईट वाटणारा प्रसंग होता की अरे हे सगळे मित्र आता बाजूला होणार आहे. आणि एक अनामिक भीती पण होती मनामध्ये की सगळे आता बाजूला जातील आपापल्या प्रवासांमध्ये आणि ही मैत्री इथेच थांबणार तर नाही ना, ही एक अनामिक भीती होती त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर मग माझं MSW 2015 मध्ये पूर्ण झालं आणि मी पुन्हा पुण्यात आले. आणि तोपर्यंत प्रवीणही तोही पुण्यातच होता सगळ्या कामांच्या निमित्ताने. येस. तर अशा पद्धतीने प्रियंका MSW करत होती. मी त्याच वेळेस मला BSc मी स्विच झालो होतो इंजिनिअरिंग मध्ये. त्याचं कारणही असंच होतं की घरची परिस्थिती फार बेताची होती, त्यामुळे नोकरी करणं फार गरजेचं होतं. मग असं शिक्षण घ्यायचं ज्याच्यातनं नोकरी मिळेल. त्यावेळेस मी BSc ला ऍडमिशन घेतलं, मोठं आंदोलन झालं शिक्षकांचं, 3 महिने संप चालला आणि त्यानंतर हे स्पष्ट झालं होतं की नोकरी मिळणार नाही. तर मग त्यामुळे मग मी इंजिनिअरिंगकडे गेलो. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी साईड इंजिनियर म्हणून पुण्यात आलो. प्रियंका MSW पूर्ण करून पुण्यात आली. त्यावेळेस आमचा तो जो पुण्यातला काळ होता त्यावेळेस पुन्हा आमच्या मैत्रीतल्या भेटीगाठी झाल्या आणि त्यातनं मग परत हे जाणवलं की आम्ही विचारांच्या पातळीवरती फार एकमेकांना पूरक आहोत, एकमेकांना समजून घेतोय आणि तोपर्यंतही आम्ही मित्र म्हणूनच एकमेकांना समजून घेत होतो. प्रियंका तिच्या आयुष्यात जोडीदाराचा शोध घेत होते. आधीच एक टप्पा सांगते. तर पुण्यामध्ये आम्ही असताना आमच्या भेटीगाठी व्हायच्या आणि त्यावेळेस मी जॉब करायला होता, त्यामुळे ऍक्च्युअली फील्डचं काम सुरू झालं होतं. आणि मग फील्डवरती काय अनुभव येतात, कशा पद्धतीने गोष्टी घडतात आणि बऱ्याचदा मग मला मदतीची गरज व्हायची किंवा हे सगळं शेअर करायचं राहायचं. तर मग प्रवीण सोबत या सगळ्या शेअरिंग व्हायच्या आणि त्या काळामध्ये आमच्या भेटी भरपूर व्हायच्या. आम्ही मित्र म्हणून खूप छान एकमेकांना, कौटुंबिक पार्श्वभूमीच होती त्यामुळे घरी भेटणं व्हायचं आमचं. आणि त्यावेळेस फक्त वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा न होता आम्ही घरातलं वातावरण, एकमेकांशी बोलणं, समजून घेणं आणि ज्या आम्ही जेंडर इक्वॅलिटीच्या गोष्टी गप्पा करायचो आम्ही सेशनमध्ये, प्रश्न समजून घ्यायचो, तर ते आता खरं तर जगायला सुरुवात झाली होती. म्हणजे मी प्रवीणला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ऑब्झर्व करायचे की एकमेकांना सेन्सिटिव्हली समजून घेणं असेल, मुलगी म्हणून मला फील्डवरती काय चॅलेंजेस येतात ते समजून घेणं असेल, गोष्टी स्वतः करणं असेल एफर्ट्स घेऊन, तर ते मी खूप जवळून अनुभवत होते प्रवीणच्या बाबतीत. येस. मग असा मी भेटलो. प्रियंका तिच्या आयुष्यात वेगळ्या मार्गावरती होती, मी माझ्या आयुष्यात वेगळ्या मार्गावर होतो. आम्ही एकमेकांना निवडलेली आमची पहिली निवड नाही. म्हणजे मी माझ्या आयुष्यात काही जोडीदार म्हणून काही माझ्या मैत्रिणींचा विचार केला होता. आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो, विचार केला आणि आपली विचार जुळतात का, आपली स्वप्न मार्ग एकत्रित आहेत का असा विचार केला. आणि तोपर्यंत काही हे कन्व्हिक्शन आलं नव्हतं माझ्याही स्वतःच्या बाबतीत की मी माझ्या जोडीदाराला निवडलंय म्हणून. त्यामुळं तोपर्यंत मी शोधात होतो, मात्र निवड झालेली नव्हती. आणि एका टप्प्यावरती प्रियंकाचंही असंच झालं होतं, जे तूच सांग खरं तर. खरं तर माझाही प्रवास असाच होता की मी MSW ला येईपर्यंत लग्न करायचं नाही ह्या विचारावरती होते. पण मग MSWच्या त्या 2 वर्षाच्या काळामध्ये काही घटना घडत गेल्या आणि त्यातनं मला स्वतःला हा प्रश्न पडला की लग्न नाही करायचे, आपल्याला जर जोडीदार नसेल आयुष्यामध्ये तर मी एकटी राहू शकणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही होतं. आणि मग हळूहळू जोडीदार पाहिजे तर का पाहिजे, तो कसा पाहिजे याच्यावरती विचार करायला सुरुवात झाली आणि मग आपण लग्न करूयात ह्या विचारावरती मी पोहोचली. आणि मग त्याच काळामध्ये एका मित्रासोबत ह्या सगळ्या विषयांवरती बोलणं झालं आणि आम्ही एकमेकांचा जोडीदार म्हणून विचारही करूयात असं ठरलं होतं. तर तो काळही आमचा गेला, रिलेशनशिप मध्ये होतो आणि त्यानंतर पुढे जाऊन पुन्हा एका टप्प्यावरती लक्षात आलं की बाबा आपले मतं नाही जुळत आहे आणि आम्ही वेगळे झालो. आणि त्याच्यानंतर मग लग्न करणं मध्ये बराच वेळ गेला होता आणि घरच्यांकडनं लग्न या विषयावरचा दट्टा सुरू झाला होता. कारण जनरली मी ज्या भागात नाही येते त्या भागामध्ये मुलींचं 12वी ग्रॅज्युएशन झालं की लग्न होतं. पण मी माझ्या घरच्यांना समजून सांगत थांबवलं होतं किंवा तुला ग्रॅज्युएशन. खरं तर तुझ्या लग्नाचा आग्रह हा 10वी पासून सुरू झाला होता. हो, पहिला मुलगा माझ्यासाठी माझ्या घरच्यांनी 10वी नंतरच बघितला होता. पण तेव्हाही माझ्या घरच्यांची एक पार्श्वभूमी आहे की त्यांना गोष्टी समजून सांगितल्या की ते समजायचे. खूप आग्रह नाही केला त्यांनी मला. पण माझ्या लग्नाच्या चर्चा घरामध्ये 10वी नंतर सुरू झाल्या होत्या. त्यानंतर 12वीला जरा चांगले पर्सेंटेज आले, मग घरच्यांना समजून सांगणं जरा शक्य झालं की बाबा ग्रॅज्युएशन करू देत. पण ग्रॅज्युएशन सुरू असताना घरचे मुलं बघत होते, मी त्यांना नाही म्हणून सांगत होते, समजून सांगत होते. आणि परत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी छात्र भारतीनं चळवळीत जोडणं आणि ह्या सगळ्या मित्रांची त्याच्यामध्ये मदत असणं. तर मला घरच्यांना समजून सांगणं, मी पहिली चिडचिड करायची, मला नाही करायचे ते मी चिडायचे आणि चिडून सांगायचे. पण ह्या सगळ्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर मला लग्न लगेच का नाही करायचंय हे घरच्यांना समजून सांगणं जरा सोयीचं जायचं आणि समजून सांगितल्यावरती ते समजायचे.
मग MSW ला ऍडमिशन, लग्न करण्याचा निर्णय, आणि मग पुन्हा जोडीदाराचा शोध सुरू झाला. तर पहिल्या रिलेशनशिप मध्ये होतो तिथे थांबलो. पुढचे 1-2 वर्ष गेले आणि घरच्यांकडनं त्यावेळेस जॉब करत होते, घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या उचलत होते. पण एका टप्प्याला असं झालं की घरच्यांकडनं आता तू लग्नाचा विचार कर, जोडीदार निवड आणि लग्नाचा निर्णय घे, याच्यावरती त्यांच्या चर्चा सुरू झाल्या आणि माझ्यावरती त्याचं प्रेशर तयार व्हायला लागलं. तर मग त्यावेळेस मी आपण जोडीदार निवडावा यासाठीची धडपड सुरू केली. आणि त्याच काळामध्ये मी प्रवीणशी पण हे सगळं बोलत होते की असं असं सुरू आहे घरी, मला असं वाटतंय. मग त्याच काळामध्ये एका मुलाशी मी बोलत होते की आपण जोडीदार म्हणून विचार करूयात का वगैरे. तर सुरुवातीचा आमचा टप्पा हाच होता की आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना, पण समानतेचं मूल्य तोही मानणारा होता, ग्राउंडवरती काम करणारा होता. तर मग सुरुवातीला आपण चांगली मैत्री करूयात, आणि मैत्री झाल्यानंतर जर असं आपल्याला वाटलं की बाबा आपण जोडीदार म्हणून एकमेकांचा विचार करूयात, तर आपण पुढे जाऊयात. आणि तो टप्पा आम्ही पार केला मैत्रीचा. आणि एका दिवशी त्यांनी मला अचानक विचारलं की आता आपण जोडीदार म्हणून विचार करूयात का. तर मी त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेच नव्हते. त्याचं कारण हे होतं की मी कोणत्याही मुलाला भेटले, म्हणजे घरच्यांनी दाखवलेला मुलगा असेल किंवा ज्याच्याशी मी बोलत होते तो मुलगा असेल, तर मी प्रत्येकाला प्रवीण सोबत कम्पेअर करायचे की अरे हा बोलतोय पण हा असा असेल का, वागण्यात हा असेल का, किंवा तो प्रवीण इतका सौम्यपणे मला गोष्टी समजून सांगू शकतो का. आणि बऱ्याचदा त्या कम्पॅरिझन मध्ये प्रवीण बाजी मारून जायचा आणि मला तिकडनं असं नाही यायचं. तर ती एक अनामिक भीती मनामध्ये राहायची की एका अनोळखी व्यक्तीसोबत आपण लग्न करणार आहे, आपण जे मूल्य मानतोय ते आपल्याला जगता येणार आहे का, किंवा लग्नानंतरचा काळ कसा असणार आहे. तर ती भीती मनामध्ये असायची. आणि त्याच वेळेस मग मी त्या मुलालाही नाही म्हणून सांगितलं ह्या सगळ्या गोष्टींमधनं. आणि मग घरच्यांकडनं प्रचंड प्रेशर सुरू झालं की आता तू उद्या आम्हाला सांग की तुझा जोडीदार तू आम्हाला सांगणार आहे, तू आम्हाला जोडीदार सुचवशील, त्याच्याशी तुझं लग्न करायला आम्हाला काहीच अडचण नाहीये, पण तू जर कुणाला सुचवणार नसेल तर आम्ही जो मुलगा दाखवतोय त्याच्यासोबत तुला लग्न करायला लागेल. तर ती रात्र मला आत्ताही आठवते की मी प्रचंड प्रेशर मध्ये होते आणि मी तुला फोन केला, तेव्हा हैदराबाद मध्ये होतं माझ्या होते. आणि तेव्हा प्रवीणशी बोलणं चालू असताना मी त्याला सांगितलं की अरे असं असं झालंय, मी त्या मुलाला नाही म्हणून सांगितलंय आणि घरच्यांकडनं प्रचंड प्रेशर येतोय. तर असं सगळं होत असताना मी प्रवीणला मध्येच विचारलं की आपण जोडीदार म्हणून विचार करूयात का. हो, तो प्रश्न माझ्यासाठी खरं तर आधी काही कल्पना नव्हती केली ना कधी जोडीदार म्हणून. म्हणजे मैत्री आहे, मैत्रीण म्हणून आपण एकमेकांना समजून घेणं, तिच्या अडचणींमध्ये मी काहीतरी मला काहीतरी इन्साइट देता आलं तर ते देणं, एकमेकांशी शेअरिंग करणं, असं होतं. प्रियंकाने तो प्रश्न विचारला त्यावेळेस मात्र मी प्रकर्षाने विचार केला, कारण मीही पण काही रिलेशनशिप मधनं बाहेर होतो आणि सिंगल होतो. प्रियंकाची धडपड सुरू होती की आपल्याला समतेचं मूल्य मांडणारा एक जोडीदार मिळावा ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य घालवता येईल. आणि मग तिथं आम्ही विचार केला, म्हणजे ज्या छात्र भारतीय राष्ट्रीय सेवा दलासारख्या संघटनांमध्ये आम्ही काम केलं, जिथं महात्मा फुले, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जो समतेचा विचार आहे तो आमच्यापर्यंत पोहोचला होता. त्या चळवळीत एक वाक्य सांगितलं जायचं की समाजात घरोघरी सावित्री आहे, मात्र प्रश्न इतकाच आहे की त्या सावित्रीबाईंना त्यांच्या स्थितीतनं सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत नेणारे ज्योतिबा तयार आहेत का नाही. तर अशा ज्योतिबा जर तयार झाले तर अशा सावित्री तयार होतील. तो विचार आमच्यापर्यंत पोहोचलेला होता. आणि त्यावेळेस मात्र मी हा विचार केला की प्रियंका माझी मैत्रीण आहे, ती सावित्रीच्या लेकीच्या स्वरूपात हा सगळा संघर्ष करते, तिला एका चांगल्या जोडीदाराची गरज आहे आणि मी तशा अर्थाने कोणत्याही रिलेशनशिप मध्ये नाही. त्यामुळे मी त्या प्रवासातला जोडीदार होऊ शकतो का याबद्दल मी स्वतःला प्रश्न विचारला. मी त्या रात्री विचार केला पूर्ण त्या पातळ्यांवरती, आणि मला हे नक्की झालं की माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यात काही चढ उतार येणं हे मला खरं तर सहन होणार नव्हतं किंवा मला त्रासदायक होतं. तर मग मीच तिचा जोडीदार म्हणून का विचार करू नये. आणि मग त्यावेळेस आम्ही एकमेकांचा जोडीदार म्हणून विचार केला, रिलेशनशिप मध्ये आलो, आणि मग त्यानंतर आमची खरी प्रेमाची गोष्ट सुरू झाली. आणि नंतरच्या काळात मग आपण भेटलो, चर्चा केल्या, आणि मग त्याच्यानंतर घरच्यांपर्यंतही तो विषय गेला. त्याच्या आधीचा एक टप्पा फक्त सांगते. मला जर लग्न करायचंय तर त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये नेहमी एक भीती पण असायची की मी जर एखाद्या मुलासोबत लग्न केलं, आणि प्रवीण माझा खूप जवळचा मित्र होता, त्याला मी कुठल्याच किमतीवरती तो आपल्या आयुष्यातनं दूर जावं, त्याला गमवावं लागावं, हा विचार सुद्धा भीती तयार करायचा. तर तो एक विचार होता. आणि दुसरा, जर माझा जोडीदार वेगळा असेल कोणीतरी आणि त्याने मला प्रवीण मित्र म्हणून नाकारला तर आमच्यामध्ये एक तर क्लॅशेस होतील किंवा मित्र म्हणून प्रवीण माझ्यापासून दूर जाईल. तर ती एक भीती होती. आणि दुसरी याच्या विरुद्ध एक भीती होती की प्रवीण लग्न केलं आणि त्याची जोडीदार तिला जर मी प्रवीणची मैत्रीण म्हणून मान्य नसेल, आमची मैत्री तुटली किंवा काळाच्या ओघात आम्ही खूपच एकमेकांपासून दूर गेलो आणि आमची मैत्री तुटली,
तर काय होईल हा प्रश्न मी प्रवीण माझ्या आयुष्याचा भाग नाही हे इमॅजिनच होत नव्हतं मला. तर त्यातनं त्या भीतीतनं पण ही एक भावना माझ्यातनं खूप प्रकाशन आली आणि मी प्रवीणला विचारलं की प्रवीण आपण करूयात का विचार. येस. तर अशा पद्धतीने मग आम्ही आमच्या घरच्यांपर्यंत गेलो. मात्र ज्यावेळेस लग्नाचा विचार आला त्यावेळेस लग्न कसं करायचं, तर आमचं दोघांचंही हे मत होतं की आपण जी मूल्य मानतो, ज्या विचारांवरती आपला विश्वास आहे, जे विचार समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतात, हे विचार फक्त बोलण्यात नाही, चर्चेत नाही, सांगण्यापुरते नाही, तर आपल्या जगण्यात आले पाहिजे. जर ते आपल्या जगण्यात नाही आले तर ते आपल्या सगळ्या जगण्यातलं सगळ्यात मोठं अपयश असेल. म्हणून हा समतेचा विचार आम्ही आमच्या जगण्यात आणण्यासाठी लग्नाच्या बाबतीत विचार केला. आणि तो विचार हा होता की जी काही आपल्याकडे भारतीय समाजात जाती प्रथा आहे आणि तिने ठरवून दिलेली ज्या भूमिका आहे त्या आपल्या जगण्यात नसायला हव्या. मग लग्न कसं करायचं, तर आम्ही सुरुवातीला असा विचार केला होता की नोंदणी विवाह करूयात आणि छानसं रिसेप्शन देऊ, स्नेह भोजनाचा कार्यक्रम जिथे सगळे येतील. मात्र आम्ही घरच्यांकडे ज्यावेळेस हा पर्याय घेऊन गेलो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही काय फक्त लग्नाला जेवायला यायचं का, मग आणि मंगलाष्टक नसतील तर त्याला काय लग्न म्हणायचं का. मग आम्ही त्यावेळेस विचार केला आणि आम्हाला याचं उत्तर महात्मा फुलेंच्या मांडणीत मिळालं. महात्मा फुलेंनी पारंपरिक लग्न पद्धतीची चिकित्सा करताना त्यांनी भारतीय माणसांना, जनसमुदायाला काही पर्याय दिले. त्यांची भूमिका ही होती की लग्नाला मान्यता मिळवण्यासाठी भारतीय जाती व्यवस्थेतल्या एका विशिष्ट जातीच्या प्रतिनिधीच्या मान्यतेनेच आपलं लग्न सुरू व्हायला पाहिजे. असा अट्टहास का कोणीही दोन व्यक्ती त्यांचं सहजीवन सुरू करत असताना त्यांच्या कुटुंबातल्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादासह, त्यांच्या उपस्थितीसह लग्न सुरू करू शकतात. आणि त्यांनी त्या लग्नाला म्हटलं होतं सत्यशोधक विवाह. तर हे आम्हाला पर्याय आठवला. आणि भारी हे होतं की पारंपरिक लग्न पद्धतीत जे मंत्रोच्चार व्हायचे, जे संस्कृत प्रचुर व्हायचे, ज्याचे अर्थ अनेकांना कळायचे नाही, मंगलाष्टक असे व्हायचे जी खरं तर आपल्या आयुष्याशी थेट संबंधित नसायची. आणि मग महात्मा फुलेंनी त्याला फार चांगला पर्याय दिला होता, ज्याच्यात अगदी आपल्या जगण्यातले आपलं जडणघडणीतले थोर मोठ्यांच्या आशीर्वादांसह पृथ्वी, निसर्ग या सगळ्यांचा च्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करून ते मंगलाष्टक होते. आणि मग आम्ही ठरवलं की मंगलाष्टक होतील, आम्ही आमच्या घरच्यांना सांगितलं. मात्र ती महात्मा फुलेंनी शोधलेली, दिलेली मंगलाष्टक होतील, जी मराठीतली असतील आणि जी उपस्थित सगळ्यांना समजतील. आणि तो पर्याय केला. त्याच्याशिवाय महत्वाचं हे होतं की लग्न परंपरेत जिथं जिथं स्त्री म्हणून विषमता आहे, तिच्या वाट्याला भेदभाव आहे, त्या सगळ्याच गोष्टी आम्ही नाकारला. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्यादानाच्या बाबतीत असं आहे की आपल्याकडे जनरली वस्तूंचं दान केलं जातं. तर कन्यादानामध्ये आम्ही महिलांचं वस्तूकरण आणि मग ती काही दान करण्याची वस्तू नाही, म्हणजे ज्या आई वडिलांच्या पोटी ती जन्मली त्यांनी तिला दान करावं आणि मग त्याची मालकी दुसऱ्याची होणार, तर ही भावनाच खरं तर आपल्याला मान्य नव्हती. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा मग मुलीचं कन्यादान करणं याच्या इतके पुण्यवान दुसरी गोष्टच नसते. हा एक समज आपल्या समाजामध्ये आहे आणि तो माझ्या आई वडिलांचाही होता. त्यामुळे त्यांच्यामधनं असं मधनं यायचं की बाबा कन्यादान नाही केलं तर आम्हाला पुण्य नाही भेटणार, तर ते एक करूयात. पण मग त्यावेळेस त्यांना समजून सांगितलं व्यवस्थित की बाबा माझी आई वारकरी संप्रदायाची असल्यामुळे ती तुकाराम महाराजांना खूप मानते. तर तुकाराम महाराजांचा रेफरन्स देत, बाकी वेगवेगळ्या समाजसेवकांचा रेफरन्स देत मुलगी ही काही दान करण्याची गोष्ट नाही. आपण एखादी गाई कुणाला तरी दान देतो, एखादी वस्तू कुणाला तरी दान देऊन टाकतो आणि ती मालकीची होऊन जाते त्याच्या. तर मी तुमची मुलगी आहे, तुम्ही मला जन्म दिला आणि तुम्ही मला कोणतरी दान देण्यासाठी मी नाहीये, मी माणूस आहे हाडामासाची, तर माझं दान नाही करून घेणार आहे मी. जशी मी तुमची मुलगी लग्नाच्या आधी आहे तशी मी लग्नाच्या नंतरही तुमची मुलगी राहणार आहे. हा विचार त्याच्या मागला स्पष्ट होता आणि हळूहळू त्यांना थोडासा वेळ लागला समजून घ्यायला, पण त्यांनी ते एका टप्प्यावरती ऍक्सेप्ट केलं. यात एक महत्वाचं होतं की महिला ही काही कुणाची मालकी नसते, हे पण आम्ही प्रकर्षाने तिथं सांगितलं. म्हणजे त्याचा साधा अर्थ होता की मुलीच्या लग्नाच्या अगोदरचं नाव, मुलीच्या लग्नाच्या अगोदरचा जो काही पेहराव असतो तो आणि लग्नाच्या नंतर बदललेल्या सगळ्या गोष्टी, तर त्यात लग्नाच्या नंतर पुरुषाच्या पेहरावात फार बदल होत नाही, पुरुषाच्या अंगावरचे अलंकार बदलत नाही. मात्र महिलेच्या अंगावर एक अलंकार आढळतो, तो होता मंगळसूत्र. आणि तो तशा अर्थाने त्या नवऱ्याची मालकी किंवा मालमत्ता या अर्थाने येत होता. त्यामुळे आम्ही यालाही पण प्रकर्षाने म्हटलं की आम्ही सहजीवन जगणार आहोत, एकमेकांना आयुष्यभर जोडीदार म्हणून सोबत देणार आहोत. तर याचा अर्थ आम्ही एकमेकांचे मालक नाही आहोत. तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा अधिकार आहे, मलाही माझं स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा अधिकार आहे. आणि त्या स्वतंत्र अस्तित्वासोबतच आम्ही एकमेकांची सोबत करू. आणि मग आपण मंगल अष्टकांसोबतच मंगळसूत्र नाकारण्याचाही पण निर्णय घेतला. आणि ह्या सगळ्याच
सगळ्याच गोष्टी ज्या आपण महिलांवरती थोपवतो, लग्नानंतर तिचं दिसणं बदलवतो आणि इतरांच्या पातळ्यांवरती पुरुषाच्या बाबतीत तसा काही बदल होत नाही. सगळ्यात महत्वाचं, मुलगी म्हणून जो भेदभाव होतो तो मुलीकडल्यांना कमीपणा, म्हणजे नवरदेवाकडले म्हणजे काहीतरी श्रेष्ठ आणि मुलीकडले नवरीकडले म्हणजे थोडेसे कनिष्ठ, आणि त्यांनी या सगळ्यांचा मानपान बाकी सगळे करायचं असतं, तर हे आम्ही नाकारलं. लग्न हे दोन्ही कुटुंबांचा आनंद आहे, तर मग दोन्ही कुटुंबांनी एकत्रित यावं, आनंदाने सहभागी करावा, आणि लग्न हा खर्च म्हणून एकावरती जाणार नाहीत. आम्ही तोही पण प्रयत्न केला. आम्ही घरच्यांकडनं एकही रुपया घेतला नाही. आमचं म्हणणं हे होतं की लग्न माणूस तेव्हाच करतो तो ज्या वेळेस दोन्ही पण नवरा बायको स्वावलंबी होतात, अर्थार्जन करतात. आणि मग त्या टप्प्यावरती आम्ही, प्रियंकाने निम्मा खर्च, मी निम्मा खर्च केला आणि आम्ही ते लग्न केलं. घरच्यांना फक्त आनंदाने सहभागी करायला बोलवलं आणि त्यातलं मानपान कोणताही नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचं, मुलगी नको का वाटते आपल्या समाजात, तर जन्मापासून तर मुलीच्या शेवटच्या काळापर्यंत मुलगी ओझं राहते, जबाबदारी घेत नाही. मात्र प्रियंकाने तिची नोकरी लागल्यानंतर आर्थिक जबाबदाऱ्या घेतल्या होत्या. त्यामुळे मग आम्ही हेही पण बघितलं की प्रियंकाने लग्नाच्या अगोदर ज्या जबाबदाऱ्या घेतल्या ती तिच्या आई वडिलांच्या जबाबदाऱ्या लग्नानंतरही घेईल, जशा मी मुलगा म्हणून घेतो. आणि आम्ही हे लग्नाच्या अगोदरच कुटुंबियांना सांगितलं. आमचा सत्यशोधक विवाह झाला. तो सत्यशोधक विवाह होण्याच्या अगोदर नातेवाईकांनी फार विरोध केला. नंतर लग्न झाल्यावर मात्र त्यांना ते आवडलं. एवढे सर्वसाधारणपणे होऊ शकतं अर्थपूर्ण, तेही त्यांनी कबूल केलं. याच्यामध्ये सत्यशोधक विवाह करताना ना आम्ही काही गोष्टी खूप प्रकर्षाने समजून घेतल्या, वाचल्या. म्हणजे आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक पद्धतीची जी सगळी सत्यशोधक विवाह कसा होणार आहे, त्यातला मंगलाष्टका काय असणार आहे, याचा सगळ्यांचा अभ्यास केला, वाचला. त्यावेळेस आपण बाबा आढावांना पण भेटलो हे सगळं समजून घेण्यासाठी. आणि ते सगळं समजून घेत असताना आमच्या लक्षात आलं की ज्योतिबांनी ज्या काळात ती मांडणी केली, तर त्या काळातले शब्दही परत काही असे होते की जे आम्हाला समजत नव्हते. आणि आमचा असा विचार होता की जे शब्द आपल्याला समजत नाही ते आपल्या लग्नामध्ये नसायला पाहिजे. जे आपल्याला समजतंय तेच आपण घेऊयात, कारण आपण जे बोलणार आहोत ते आपल्याला आयुष्यभर जगायचे. मग काही मंगलाष्टक आपण त्यातल्या पुन्हा रिफ्रेम केल्या, बदलवल्या. आणि मराठीमध्ये ज्या पूर्ण मंगलाष्टक आहे, ज्या पूर्ण अर्थपूर्ण आहेत, त्या मंगलाष्टक आम्ही आमच्या लग्नामध्ये म्हटल्या. हे करण्या पाठीमागचा विचार फक्त एक नमूद करायचा आहे. महात्मा फुले हे पोथीनिष्ठ नव्हते. त्यांनी त्या काळच्या सगळ्या पोथींची चिकित्सा केली आणि नवी मांडणी केली. त्यामुळे महात्मा फुलेंचा सत्यशोधक विचार हाच होता की जे तुम्हाला सांगितलं जातंय ते तुम्ही समजून घ्या, त्याला तर्काची कसोटी लावून त्याची तपासणी करा आणि समाजाला पुढे नेऊन जाणारी मूल्य असतील तर ती स्वीकारा. त्याच्यात जर काही सुधारणा करायची असेल, दुरुस्ती करायची असेल किंवा त्याला अधिक अर्थपूर्ण करायचं असेल तर तुम्ही करा. हा महात्मा फुलेंचा विचार होता. त्यामुळे महात्मा फुलेंनी जे त्या काळच्या लोकांना समोर ठेवून जी मांडणी केली होती त्याच्यातही आम्ही कालसुलभ स्त्रीवाद, समता मूल्य, आधुनिकता याच्या अनुषंगाने काही बदल केले आणि मग त्या पद्धती पुढे आणल्या. ही झाली मंगलाष्टका. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या लग्नामध्ये शपथ घेतलेली, जसं सप्तपदी पारंपरिक लग्नामध्ये असते, तर ती आम्ही नाकारली. पण आपण आयुष्यभर एकमेकांची सोबत करणार आहोत, तर एकमेकांना आपण आपल्या मूल्यांच्या संदर्भात काही वचनं देऊयात असं आमच्या डोक्यामध्ये होतं. आणि मग आम्ही दोघं जे जगतोय त्याला घेऊन आम्ही दोघांनी एकमेकांशी चर्चा केली आणि मग ते 7 सप्तपदी आम्ही लिहून काढले, जे 7 वचनं आम्ही एकमेकांना देणार आहे. आणि लग्नामध्ये अगदी एकमेकांचा हात हातात घेऊन आम्ही सगळ्यांच्या समोर ते वचनं एकमेकांना दिले आणि आयुष्यभर ते जगण्यासाठी. त्यामुळं आम्ही त्याची फ्रेम करून आमच्या घरात लावलेली, की कधी असं वाटलं की बाबा आपण याच्यापासून दूर जातो तर आम्ही जाऊन ते वाचतो अगदी, आणि पुन्हा आम्हाला परत आपल्या मार्गावरती यायला त्याची मदत होती. येस, अशी होती आमची लव्ह स्टोरी. यात फक्त एकच आहे, आमची लव्ह स्टोरी काय आम्ही पहिल्यांदाच भेटलो आणि एकमेकांना आवडलो आणि प्रेमात पडलो असं काही नाही झालेलं. आम्ही दोघांनी आमच्या आयुष्यात जोडीदाराच्या निवडीसाठी वेगवेगळे पर्याय तपासले, काही वेळ घालवला, चर्चा केल्या, भेटलो, चढ उतारांना सामोरं गेलो आणि त्यातनं आम्हाला कन्व्हिक्शन येत गेलं की आम्हाला जोडीदार कसा हवाय. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मी हेच सांगेल की पहिली भेट, पहिली व्यक्ती ही काही जोडीदार असूच शकते असं नाही, असूही शकेल. मात्र जोडीदाराला आपल्या विचारांच्या पातळीवरती तपासायला हवं. आपण आयुष्यभर या व्यक्तीसोबत आनंदाने राहू शकतो का, या कसोट्यांवरती पाहून आपण पुढे जायला हवं आणि विवेकी जोडीदाराची निवड अशा पद्धतीने करायला हवी. सगळ्यात महत्वाचं, जगण्याचे मूल्य तुमचे सारखे असले पाहिजे, जवळ जाणारे असले पाहिजे. ते अगदीच विरुद्ध असतील तर मग सोबत आयुष्य घालवणं जरा अवघड जाऊ शकतं.